महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून सर्वांचं प्रेरणास्थान असलेले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून आणि भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून मी माझे 2 शब्द आपल्याला सांगतो। सर्वप्रथम इथल्या नागरिकांचं मनापासून अभिनंदन करतो की अनेक वर्षाची आपली समस्या दूर झालेली आहे आणि त्याच्यामुळे हा ब्रिज सुरू होत असताना मी इथं आल्यानंतर आपण जी माझ्याकडे मागणी केलेली होती की याच्या शेजारी फुटपाथ झाला पाहिजे, तर उद्या सकाळपासून या ठिकाणी रेलिंग लावायला सुरुवात होईल। रेलिंग अशासाठी लावतो एकदा फुटपाथ झाल्यानंतर मग तो काढता येत नाही। रेलिंग लावल्यामुळे वाहतुकीला अडथळा होत नाही याची खात्री करून ताबडतोब या फुटपाथचं कामसुद्धा सुरू करण्यासाठी आवश्यक ते आदेश मी महापालिकेला दिलेले आहेत। त्या रेलिंगच्या आतमधून अतिशय सेफली तुम्ही स्टेशनपर्यंत जाऊ शकता। कार गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट वाह, प्राइस भी ग्रेट। टाटा AIG कार इंश्योरेंस, ट्रस्टेड नाम, फैंटास्टिक नाम। एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की बोलायचं नसतं, काम करून दाखवायचं असतं। त्या ब्रिजचं काम करत असताना तुम्ही मला ब्रिजच्या खाली घेऊन गेलेला होता, सांगितलेलं होतं की इथं गार्डन झालं पाहिजे। गार्डनचे आराखडे तयार झाले आहेत, लवकरच त्याचं टेंडरसुद्धा प्रकाशित होऊन त्याच्या कामाच्या भूमिपूजनाला सुद्धा आम्ही सर्वजण उपस्थित राहू याचीसुद्धा मी आपल्याला खात्री देतो। या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं उपस्थित असलेले मंगलप्रसाद लोढाजी, आमचे सर्वांचे नेते आशिष शेलारजी, कालिदास कोळंबकरजी, सदा सरवणकरजी, सुनील शिंदेजी, किरण पावसकरजी, वेला रसूजी, इथले माजी नगरसेवक नरवणकरजी, रेल्वेचे अधिकारी आदरणीय सिंगजी, सर्वच कल्याणकर साहेब आहेत, आपण सर्वच जण आहात। आपलं खरं तर हे कमाल आहे की 2022ला रेल्वेने आपल्या ताब्यामध्ये ही साईट दिली आणि 2023ला आपण याचं उद्घाटन करतोय, याचा मला मनापासून अतिशय आनंद आहे। शेवटी ज्यांनी काम केलं त्यांनी काम केलं म्हटलंच पाहिजे। शेवटी राजकारणामध्ये सुद्धा थोडे कौतुक करताना सुद्धा कजरूपणा कुठे असता कामा नये। कारण मी दर बुधवारी कॉर्पोरेशनमध्ये जातो, 2 तास लोकांना भेटतो आणि 2 तास कॉर्पोरेशनच्या सगळ्या अधिकाऱ्यांची मीटिंग घेतो। त्याच्यामध्ये प्रत्येक विषय असतो। तुमच्या इथलं एक छोटंसं मार्केट आहे, तुमची इच्छा होती की तिथं 55 लोकांचं पुनर्वसन केलेलं होतं, त्यांना पुन्हा एकदा खुला श्वास देऊन दे। कारण आतमध्ये फिश मार्केट आहे, त्याच्यामध्ये कोंबड्यांचा वास असतो आणि त्याच्यामुळे आमचे व्यापारी बंधू सगळे तिथून गुदमरून जातात। पुढच्या आठवड्यामध्ये मी सर्व अधिकाऱ्यांना घेऊन या ठिकाणी येणार आहे आणि स्टॉलचं अतिशय चांगलं डिझाईन की लोकांना वाटतं का म्हणे की झोपडपट्टीसारखं झालं आहे, अतिशय सुंदर मार्केट झाल्यासारखे तुमचे स्टॉल या ठिकाणी उभे राहिले पाहिजेत, याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही। बघा, शेवटी गरिबाचा विचार करायला कोणी शिकवलं? आदरणीय बाळासाहेबांनी शिकवलं। बाळासाहेबांचं धोरण काय होतं की शाखा तिथं ॲम्ब्युलन्स। का असं धोरण होतं की सर्वसामान्य माणसापर्यंत आरोग्याच्या सुविधा गेल्या पाहिजे, त्याच्यासाठी बाळासाहेबांनी ते धोरण ठरवलं। आज प्रत्येक ठिकाणी आपला दवाखाना का सुरू होतो? तर एक बाळासाहेबांचा शिवसैनिक त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाला म्हणून गल्ली गल्लीमध्ये दवाखाने व्हायला सुरुवात झाली बाळासाहेबांच्या नावाने, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून तुम्हाला एकच सांगायचं आहे, चांगलं गार्डन होईल, चांगलं कबड्डी खेळायच्या सुविधा होतील, परंतु पुढच्या काळामध्ये तिथं आपल्या बसणाऱ्या ज्या गोरगरीब महिला आहेत, ज्या मासे विकतात, त्यांनासुद्धा येत्या 3 महिन्यामध्ये अत्यंत उत्कृष्ट असं फिश मार्केटसुद्धा या ठिकाणी उभं करून दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। मी सगळ्या मुंबईच्या मार्केटमध्ये गेलो, सिटी लाईटच्या मार्केटमध्ये गेलो, मातोश्री मीनाताई ठाकरे फुल मार्केट आहे त्या ठिकाणी गेलो, त्याच्या शेजारी होलसेल मार्केट जे मुंबईला सगळे फिश आणले जातात, आज रस्त्यावर फिशची विक्री केली जाते। मुंबईची स्थिती बदलली पाहिजे। मुंबई हे जगातलं सर्वोत्कृष्ट शहर आहे, त्याला पूर्वीचं आपलं जे स्थान होतं ते स्थान आपल्याला पूर्वीचं मिळवून दिलं पाहिजे। त्याला पास्ट ग्लोरी असं इंग्रजीमध्ये म्हणतात, म्हणजे जे गतवैभव आहे मुंबईचं ते प्राप्त कसं होऊ शकतं? तर मुंबई अतिशय स्वच्छ, अतिशय सुंदर झाली पाहिजे, मुंबईकर सुखी झाले पाहिजे। आणि म्हणून
केवळ एखादा रस्त्यावर विक्रेता असला म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याची गरज नाही. मुंबईच्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे तर उद्या विक्रेत्यांसाठी सुद्धा चांगली मार्केट्स झाली पाहिजे. तुम्ही दिल्लीला जाऊन बघा, तिथं कॅनॉट प्लेस नावाची जागा आहे, तिथं वर मैदान आहे आणि त्याच्याखाली दिल्ली पालिका बाजार आहे. असे पालिका बाजार प्रत्येक वॉर्डमध्ये करण्याचे मी आदेश दिलेले आहेत. सगळ्याच्या डिझाईनला सुरुवात झालेली आहे आणि रस्त्यावर बसणारा मनुष्य कधीतरी आपल्या हक्काच्या दुकानामध्ये सुद्धा गेला पाहिजे हे मानणारा मी एक कार्यकर्ता आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या कुठल्याही समस्या असतील, दर बुधवारी 2 तास मी कॉर्पोरेशनमध्ये असतो, 2 तास माझी अधिकाऱ्यांची बैठक असते आणि त्याच्यामुळे आपल्याला मुंबईकरांचे लहान लहान लोकांचे प्रश्न सोडवायचे. एखाद्या बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट सुरू झालं, मुंबईमधले असलेला गरीब मनुष्य एकतर त्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये जातो किंवा कुठेतरी उपनगरामध्ये फेकला जातो. हा आता इतिहास घडला पाहिजे. ही मुंबईच्या नागरिकांची आहे, इथल्या राहणारी मराठी माणसाची आहे. इथं भारतातून कुठेही आला आणि त्याला सामावून घेतला तर त्याला मुंबईकर म्हणतात. त्याला प्रत्येकाला आपण हात दिला पाहिजे. अनेक वर्ष मला आपले पदाधिकारी सांगू शकतील, ज्यांची भाडी 5-5 वर्ष मिळालेली नव्हती त्या सगळ्या डेव्हलपरांच्या साईटला मी टाळं मारायला सांगितलं महापालिकेला. बरोबर पोलीस दिले, दुसऱ्या दिवशी सगळ्यांची भाडी मिळाली. असं वागल्याशिवाय मुंबईकरांना न्याय मिळणार नाही. मुंबईकर हा ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहण्यासाठी नाही की मुंबईकर हा भाडं थकवण्यासाठी नाही. आणि आदरणीय शिंदे साहेबांनी, आदरणीय फडणवीस साहेबांनी आणि आदरणीय अजितदादांनी निर्णय घेतलेला आहे. डेव्हलपर जर न्याय देत नसतील तर त्याच्या साईट शासन ताब्यामध्ये घेईल. त्या कॉर्पोरेशनचा असेल तर कॉर्पोरेशन ताब्यातमध्ये घेईल, म्हाडाचे असतील म्हाडा ताब्यात घेईल, RR बोर्डचे असतील RR बोर्ड ताब्यात घेईल आणि मग सिडको असेल, म्हाडा असेल, मुंबई कॉर्पोरेशन असतील, जी आमची कॉर्पोरेशन आहेत ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे तो सगळा पैसा हा मुंबईच्या जनतेसाठी खर्च केला जाईल. तिथं टोलेचंग इमारती बांधल्या जातील आणि सगळ्या मुंबईकरांना त्या ठिकाणी जे रस्त्यावर आलेले आहेत पुन्हा एकदा चांगले दिवस दाखवले जातील. आणि ह्याला जनतेचं सरकार म्हणतात, ह्याला खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणतात. बाळासाहेबांचा शिवसैनिक कसा असतो की अडचणीच्या काळामध्ये जो धावून जातो तो बाळासाहेबांचा शिवसैनिक. आणि म्हणून या ब्रिजचं उद्घाटन करत असताना सुद्धा मी देवारे साहेबांना मुद्दाम या ठिकाणी का बोलवलं तर देवारे साहेबांच्या स्वतःच्या जागेमध्ये पहिली शाखा ही या भागामध्ये सुरू झाली आणि पहिले नगरसेवक सुद्धा बाळासाहेबांनी त्यांना केले. म्हणजे बाळासाहेबांचे ज्यांच्यावर आशीर्वाद राहिले, बाळासाहेबांच्या बरोबर काम केलेले कार्यकर्ते आज एकनाथ शिंदे साहेबांबरोबर का जातात याचं एकमेव कारण की बाळासाहेबांचा विचार विसरून चालत नाही. बाळासाहेबांचा विचार हा मुंबईकरांच्या हिताचा विचार आहे. बाळासाहेबांनी कधी मताचं राजकारण केलं नाही. बाळासाहेबांनी राजकारण केलं हे लोकांच्या हिताचं केलं म्हणून 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा मंत्र बाळासाहेबांनी आपल्या प्रत्येक शिवसैनिकाला दिला. आणि मग शिवसैनिक तो आमच्यावर आलेला असला किंवा नसला, प्रत्येक शिवसैनिकाला मी आदर करतो कारण त्यांनी लढा दिलेला आहे, रस्त्यावर उतरून लढा दिलेला आहे. ज्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली त्यावेळेला सगळे पक्ष एकत्र आले, सगळे मतभेद विसरले आणि मुंबई महाराष्ट्राला मिळाली पाहिजे याच्यासाठी त्यांनी लढा उभा केला. हुतात्म्याने आपले प्राण अर्पण केले त्यावेळेला महाराष्ट्राला मुंबई मिळाली ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून त्या हुतात्म्याची आठवण विसरता येणार नाही. जे त्याच्यातले प्रमुख नेते होते त्याच्यामध्ये SM जोशी होते, त्याच्यामध्ये अत्रे साहेब होते, त्याच्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे साहेब होते, नाग गोरे होते. या सगळ्यांनी एकदा संयुक्त महाराष्ट्र झाला आणि मुंबई मराठी माणसाला मिळाली. त्याच्यानंतर ही चळवळ विसर्जित केली. फक्त एकच व्यक्ती होती की जी ही चळवळ विसरली नाही आणि त्यांचं नाव होतं प्रबोधनकार ठाकरे. प्रबोधनकार ठाकरेंनी सांगितलं की मराठी माणसाचं हित विसरता येणार नाही, महाराष्ट्राचं हित विसरता येणार नाही. म्हणून माझा बाळ, कारण ते बाळासाहेब ठाकरे त्यांचे चिरंजीव होते म्हणजे त्याला ते बाळ म्हणायचे, माझ्या बाळाला मी महाराष्ट्राच्या झोळीमध्ये टाकलेला आहे. आणि त्यांनी तो शब्द खरा करून दाखवला. हे वैशिष्ट्य आहे. मराठी माणसाला त्या खरा स्वाभिमान त्यांनी जागृत केला आणि मराठी मनुष्य केवळ महाराष्ट्रामध्ये मुंबई आली म्हणजे मुंबई महाराष्ट्राची होत नाही, त्याच्यामध्ये मराठी माणसाचं स्थानसुद्धा तेच राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि म्हणून ज्यावेळेला मी मराठी भाषेचा मंत्री झालो त्यावेळेला मराठी भाषा भवन बांधायचं होतं. एक भवन त्याच्यामध्ये 200
सीट असलेलं एक नाट्य सभागृह, एक छोटंसं त्या ठिकाणी मीटिंग हॉल्स होत्या, गॅलरीज होत्या आणि इथली जी मराठीची सगळी कार्यालय आहे की नवी मुंबईला त्या ठिकाणी त्यांच्यासाठी नवीन इमारत बांधायची होती. मी ताबडतोब हे सगळं रद्द केलं. त्यांना मी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठी ही मुंबईच्या बाहेर राहणार नाही. ताबडतोब तो प्लॅन कॅन्सल केला. अतिशय भव्य अशी आम्ही इमारत बांधतोय. मराठीच्या संदर्भातली जेवढी कार्यालय, सगळीच्या सगळी कार्यालय अतिशय अभिमानाने मरीन लाईन्सवर उभी असतील एवढी मी आपल्याला खात्री देतो. शेवटी मराठी हा मराठी माणसाचा आत्मा आहे, मराठी हा मराठी माणसाचा स्वाभिमान आहे. आणि तुम्ही ज्यावेळेला ते मराठी भवन बघाल, मी तुम्हाला सांगतो की मुंबईतली सर्वोत्कृष्ट सरकारी इमारत कुठली असेल तर ती मराठी भाषा भवन असेल एवढी मी आपल्याला खात्री देतो. आणि या पुढे आपण ज्याप्रमाणे शाळेमध्ये मराठी कंपल्सरी केलेलं आहे, मराठी ज्यांना बोलता येत नाही, जे भारतातल्या सगळ्या भागातून येतात आणि मुंबईमध्ये राहतात, त्यांना सुद्धा मी सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. ज्या ज्या राज्यामध्ये तुम्ही जाल त्या राज्यातल्या भाषेचा आदर केला, मोडकी तोडकी का होईना आपण मराठी बोललीच पाहिजे. आणि म्हणून मी सगळ्यांनाच सांगतो, बघा लोढासाहेब उत्कृष्ट मराठी बोलतात, त्यांच्यापासून आपण शिकलं पाहिजे की मराठी बोलताना लाजता कामा नये की मराठी बोलताना चुकलो म्हणून. मराठी बोलली पाहिजे आणि मराठी आपली मायबोली आहे. ही मायबोली सोबत घेऊन आपल्याला महाराष्ट्रावर राज्य करायचं आहे, महाराष्ट्रातल्या लोकांना सुखी करायचं आहे. आणि माझं भाषण संपण्यापूर्वी एकच गोष्ट मुंबई शहराचा पालकमंत्री म्हणून सांगतो. माझी 2 स्वप्न आहेत मुंबईसाठी. एक तर आपण सगळी चांगली मार्केट्स सगळी चांगली होतील, सगळ्या इमारती चांगली होतील, पण मुंबईचा आत्मा कोण असतो तर इथले जे ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांनी बाळासाहेबांची चळवळ बघितली, ज्यांनी मुंबईची सेवा केलेली आहे. मी जर न्यूयॉर्क शहरामध्ये गेलो तर न्यूयॉर्कला सकाळच्या वेळेला सिटी बसेस येतात, त्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना घेऊन डे केअर सेंटरला जातात. तिथं त्यांना ज्याची काय आवड असेल, कोणाला कॅरम आवडत असेल, कोणाला चेस आवडत असेल, कोणाला वाचन आवडत असेल, कोणाला TV बघायला आवडत असेल, सगळे एकत्र बसून ते करतात. पण याला महत्त्व नाही. सगळ्यात महत्त्व अशासाठी आहे की जो आपल्या फ्लॅटमध्ये एकटा बसून, ज्याला बाहेरचं जग दिसत नाही, ज्याला आपले सवंगडी दिसत नाही, त्याला जीवनामधला खरा आनंद देणं ही मुंबईकरांची सेवा आहे. म्हणून मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये डे केअर सेंटर उभारली जातील, त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक येऊ शकतील आणि त्यांच्या बुद्धिमत्तेचा लाभ आपल्याला मिळू शकेल. दुसरा असाच सेक्टर आहे जो महिला आहे. महिलांना आपण मशीन्स देतो, घरघंटी देतो, परंतु घरघंटी ठेवायला त्यांच्या घरामध्ये जागा नाही, त्यांच्या घरामध्ये मशीन ठेवायला जागा नाही. त्या सर्व लोकांसाठी आम्ही कॉमन फॅसिलिटीज सेंटर सुरू करतो आहे मुंबईमध्ये. म्हणजे आमच्या जर शाळेचे युनिफॉर्म शिवून द्यायचे असतील तर एकत्र बसून कटिंग करून आलेले कपडे महिला त्याच्यापासून ड्रेस शिवू शकते. महिलांना वाटलं आपल्याला पापड लोणची तयार करणे, जे काही तयार करायचं ते त्या ठिकाणी करू शकते. हे सगळं मुंबईमध्ये घडून दाखवायचं आहे. मुंबई म्हटलं तर मुंबईचा ओरिजिनल मुंबईकर कोण तर तो आपला कोळी बांधव. की बेटं होती आणि ह्या बेटावर कोळी आपली मच्छीमारी करायची. परंतु त्या कोळ्यांची आठवण केवळ कोळी फेस्टिवल करून ठेवता येत नाही. आम्ही एवढे कोळीवाडे स्वच्छ करतोय की पर्यटन स्थळं ही कोळीवाडे बनले पाहिजे. तिथल्या महिलांचा स्वयंपाक असेल तर केवळ कोळी फेस्टिवलमध्ये तो मिळता कामा नये, तर वर्षभर हा स्वयंपाक हा पर्यटकांना, मुंबईच्या जनतेला खायला मिळाला पाहिजे. अशा तऱ्हेच्या कोळीवाड्यांची निर्मिती होते. खरं तर शिंदेसाहेब, तुम्ही माझ्याबरोबर असता अनेक कार्यक्रमाला तुम्ही मला घेऊन गेलेला आहे. आपण शिवजयंतीचा कार्यक्रम ज्या ज्या ठिकाणी आपली युनियन असते तिथं तुम्ही मला घेऊन गेलेलं. प्रत्येक वेळेला DPC असली की तुम्ही सरकत्या जिन्याची मागणी करत होता. मी आत्ता येताना तुम्हाला सांगितलं की पूर्वीचे पालकमंत्री बघा आणि आताचे पालकमंत्री फरक जाणवतो. आणि म्हणून कधीतरी आपण मूळ विचाराबरोबर आलंच पाहिजे. आम्ही तुमची आतुरतेने वाट बघतोय. हे सच्चा आणि गमतीचा भाग सोडा, तुम्हाला परत त्याचं उत्तर द्यायला लागू नये. मी तुम्हाला आपल्या गमतीने म्हटलं, गमतीनेच म्हणून सांगतोय. पण एक सच्चा कार्यकर्ता कसा असतो याचं उत्कृष्ट उदाहरण हे सुनील शिंदे साहेब आहे. आणि म्हणून प्रत्येक वेळेला ज्याला माझ्याकडे येतात त्याला त्यांनी आपल्या भागासाठी काहीतरी मागणी करत असतात. आणि सुद्धा विधानसभेमध्ये निवडून आलेलो आहे. ही माझी 3री टर्म आहे विधानसभेमध्ये. आपण ज्यावेळेला जनतेच्या हृदयामध्ये शिरतो त्याच वेळेला आपल्याला जनता थेट इलेक्शनमध्ये निवडून देत असते.
त्याच्यामुळे विधान परिषद ही तुमची जागा नाही, तुमची खरी जागा ही विधानसभेचीच आहे, हे माझं वाक्य लक्षात ठेवा. आणि मी याच्यामध्ये काय गमतीचा भाग सोडून द्या, ते आम्ही माझ्या जवळचे सहकारी आहेत. पण तुम्ही या नागरिकांना सांगू शकाल की तुमच्या गणेशोत्सव मंडळाचा ज्यावेळेला गणपती जाऊ शकत नव्हता, मला फोन आला 5 मिनिटामध्ये येऊन मी या ठिकाणी उद्घाटन केले. उद्घाटनासाठी आम्ही गाजावाजा करत नाही. गणपती जायचा असेल तर तिथं माझा प्रोटोकॉल महत्त्वाचा नाही. 5 मिनिटाच्या आत तिथे येऊन मी नारळ वाढवलेला आहे आणि शिंदे साहेबांचा ट्रक त्या ह्याच्यावरून गेलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून पक्षाचं राजकारण करण्यासाठी आम्ही इथं आलेलो नाही आहे. गोरगरिबांची सेवा, मुंबईकरांची सेवा करायला आम्ही आलेलो आहोत आणि तिथं आम्ही राजकारण बघत नाही. तुम्हाला एवढंच सांगतो की उद्यापासून जर हे साईडला रेलिंग लावायचं काम सुरू नाही झालं तर तुम्ही मला एक निरोप सांगा. वेला रसू साहेब तर इथंच आहे, सगळं डिपार्टमेंट आपल्या रेलिंग तो. आणि लवकरच आपल्या मार्केटचं काम असेल, आपल्या स्टॉल्सचं काम असेल आणि तिथं मुलं खेळायला लागली त्यातसुद्धा बघायला त्या गार्डनमध्ये मी अवश्य येईन. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.